जय हिंद टू ऑल. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था 4 जून 2023ला जी राज्यसेवा झाली त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ए सिरीज मध्ये क्वेश्चन नंबर 46 to 60 आपल्याला बघायचे आहे. त्याचं जे आहे आपण जे आहे डिस्कशन करत असताना त्याचे संभाव्य उत्तरे काय आहे यावर चर्चा करणार आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, सर्वात जास्त प्रश्न या विषयावर आलेले आहे, ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट. ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट, ज्याला आपण वृद्धी विरुद्ध विकास हा कन्सेप्ट म्हणतो. आपण लेक्चरमध्ये खूप बघितलं होतं की ग्रोथच्या 5 स्टेजेस E1, E2, E3, E4, E5 असं घेतलं होतं आणि सर्व कन्सेप्ट डिस्कस केले होते. हा टॉपिक जे आहे, हा टॉपिक मधले जे प्रश्न आहे कशावर येत आहे माहिती आहे का, की जे स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे, 11वीचं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे, ठीक आहे, त्यामधलं चॅप्टर शब्द व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पंचवार्षिक योजनेमध्ये जे मॉडेल आहे, ठीक आहे, प्रत्येक पंचवार्षिक म्हणजे मॉडेल घेतलं आपण समजा हॅरॉड डोमर मॉडेल, तर प्रत्येक मॉडेल एक्झॅक्ट कशासाठी आहे हे पाहणं काय गरजेचं आहे. म्हणजे आता एवढं होऊन चालत नाही की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हॅरॉड डोमर मॉडेल होतं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे नेहरू महालनोबिस म्हणजे फेल्डमन मॉडेल होतं, असं म्हणून चालत नाही. आता ते एक्झॅक्ट कशासाठी होतं हे पाहणं काय गरजेचं आहे, कारण त्या प्रत्येक मॉडेलमध्ये कसं आहे ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट असा थोडा डिबेटेड टॉपिक काय झाला आहे, वाढलेला आहे. त्यामुळे त्या सर्व थेरीज पाहणं गरजेचं आहे, कारण या विषयावर जे प्रश्न आहे म्हणजे पूर्ण 15 पैकी जे आहे मागच्याही याच्यामध्ये 5 प्रश्न आले होते. ठीक आहे, मग यामध्ये ज्या या परीक्षेला जे प्रश्न आलेले आहे, बॅलन्स ग्रोथ म्हणजे काय, संतुलित वृद्धी म्हणजे काय, हॅरॉड डोमर मॉडेल कशासाठी होतं, शुम्पेटर मॉडेल कशासाठी होतं, हे असे डिटेलमध्ये प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे 1/3 प्रश्न या विषयावर येत आहे. त्यामुळे याचा अभ्यास करताना जे आहे थोडा सखोल आणि कन्सेप्च्युअली क्लिअर काय पाहिजे, जबरदस्त पाहिजे. ठीक आहे, मग यावर आता आपण डिस्कशनला स्टार्ट करू. पहिला क्वेश्चन आहे की लँड रिफॉर्म, ज्या भूसुधारणा. आता भूसुधारणामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जे आहे आपण काय केलं आहे, मध्यस्थांचे उच्चाटन केले आहे, कुळ पद्धती सुधारणा केली आहे, जमीन धारणेवर कमाल मर्यादा म्हणजे लँड सिलिंग आणलेली आहे. त्यानंतर जे आहे भूधारणांचे एकत्रीकरण केलेले आहे, कारण काय होतं आहे छोटे छोटे लँड आहे, 2 एकर 1.5 एकर 3 एकर, तर यामुळे जे आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे की एक लँड कन्सल्टेशन करायला पाहिजे. शेताचा आकार सुद्धा काय असतो तेवढाच महत्त्वाचा असतो. अशा सर्व गोष्टी त्यामध्ये काय केल्या आहे, चेंजेस केलेले आहे. तर हे चारही काय आहे बरोबर आहे. याचं उत्तर काय येईल, डी. लँड रिफॉर्म सर्वांनाच माहित आहे की जे आहे 1971-72ला एक अप्पू समिती होती, 1972ची अप्पू समिती, आणि अप्पू समितीच्या रिकमेंडेशन नंतर मग जे आहे तर जी जमीन सुधारणा चळवळ जी आहे ही आणखी चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या अंमलात आली. पण त्या अगोदर जी होती 1972च्या अगोदर म्हणजे अप्पू समितीच्या अगोदर काय होती, जस्ट फक्त काय होते पेपर वर्क होतं, ग्राउंडवर फार चेंजेस झाले नाही. फक्त ज्या बदल 2च राज्यात झाले, कोणते, वेस्ट बेंगॉल आणि केरळ. ठीक आहे, पण अप्पू समितीनंतर खूप फास्ट झाली. तर म्हणून अप्पू समिती हा एक शब्द महत्वाचा आहे, ज्यामध्ये आपण जमीन सुधारणामध्ये काय करतो, जमीन आणि त्याचा जो मालक आहे, शेतकरी आहे किंवा जो कसणार आहे, टेनंट आहे, याचं जे नातं आहे हे दोघांसोबत विन विन सिच्युएशन कसं होईल तर त्यानुसार आपण बदल करतो. मग त्यामध्ये जे आहे जे जमीनदार आहे त्यांचं उच्चाटन करणे, म्हणजे ज्याला म्हणतात मध्यस्थांचे उच्चाटन करणे, कुळ पद्धतीमध्ये सुधारणा करणे, ठीक आहे, जमीन धारणेवर कमाल मर्यादा लँड सिलिंग आणली आपण, आणि लँड कन्सॉल्टेशन म्हणजे जे आहे, ठीक आहे, लँड कन्सॉल्टेशन म्हणजे जे आहे मोठे मोठे फार्म असेल तर ते आणखी जास्त इन्व्हेस्टमेंटला बेटर पडतं. आणि प्रश्न कसा आहे की आता हा पॉईंट समजणार, भूधारणांचे एकत्रीकरण म्हणजे काय, कसं असते काय, म्हणजे आपली समजा 6 एकर शेती असेल, 1.5 एकर शेती इथं आहे, 2.5 एकर तिथे आहे आणि 1 एकर असं काही वेगवेगळ्या ठिकाणी असेल, तर त्यामुळे आपले रिसोर्सेस काय होतात, वेस्ट होतात. मग एका ठिकाणी कशी येईल, ठीक आहे, जास्तीत जास्त मोठं शेत कसं असेल की ज्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंट काय करता येईल, वाढवता येईल, इनपुट जास्तीत जास्त देता येईल असं. त्यामुळे लँड कन्सोलेशन बरेचदा काय असते, शेताचा आकारही असा असतो की त्यामुळे आपल्याला कॅनल जर टाकायचा असेल किंवा इरिगेशन जर करायचं असेल तर बरेचसे विषय येतात. त्यामुळे शेताचा आकार जे आहे व्यवस्थित करून घेणे, हे बऱ्याच गोष्टी यामध्ये येतात. ठीक आहे, हा तर लँड रेकॉर्ड्स, ठीक आहे, हे सर्व गोष्टी यामध्ये येतात. कम्प्युटरायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स हे कशामध्ये येतं, भूसुधारणा. ठीक आहे, त्यानंतर जे ॲग्रिकल्चर क्रेडिट, ठीक आहे, हे सर्व गोष्टी भूसुधारणा जे आहे लँड रिफॉर्म्समध्ये येतात. तर हा एक जे आहे सर्व उत्तर घ्यायचे बरोबर आहे. नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट जे आपण बघू, ठीक आहे, तर इथं जे आहे दुसरा क्वेश्चन आहे, ठीक आहे, अन्नपूर्णा योजना. आता अन्नपूर्णा योजनेमध्ये एमपीएससी मध्ये एक गोष्ट बरी असते की जे उत्तर जे आहे मोठं असते ते जनरली बरोबर असते. म्हणून जे आहे सिनियर सिटीजन्स हु आर नॉट अंडर नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम, जे या अंतर्गत येत नाही, सर्वांनाच माहिती नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम आहे 1995चा, आणि त्यामध्ये एक येते इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम. ठीक आहे, हां, तर जे आहे, हा, तर इथं जे आहे हे याचं उत्तर आहे, बाकीच्या उत्तराचा काही संबंधच नाही आहेत. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे, आता इथं जे आहे बॅलन्स वृद्धी, ठीक आहे, एक लक्षात घ्या इथं, आता इथं बॅलन्स ग्रोथ कशाला म्हणतात, बॅलन्स. ठीक आहे, आता यामध्ये जर आपण समजा
बॅलन्स जर पाहायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं आहे बॅलन्समध्ये तुमच्या इकॉनॉमीमध्ये जेवढे काही सेक्टर्स आहे, ठीक आहे, जेवढे काही सेक्टर्स आहेत त्यांची जी वृद्धी आहे सर्वांची सोबत झाली पाहिजे. कृषी, उद्योग, सेवा, त्यानंतर तुमच्या देशामध्ये जे आहे तर सेव्हिंग वाढलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे, GDP वाढला पाहिजे, इन्कम वाढलं पाहिजे, देशामध्ये ॲक्च्युअल आउटपुट वाढलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे 2 GDP असतात, एक नॉमिनल GDP आणि एक रिअल GDP. तर बॅलन्समध्ये कसं असते, रिअल GDP वाढला पाहिजे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर वस्तू व सेवाचं उत्पादन काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे आणि त्याचं वितरण झालं पाहिजे सर्वांमध्ये. त्याला म्हणतात बॅलन्स. म्हणजे देश, आपली इंडियन इकॉनॉमीची जी ग्रोथ आहे ती बॅलन्स आहे का इम्बॅलन्स आहे? इम्बॅलन्स आहे. ठीक आहे, म्हणजे इम्बॅलन्स काय आहे, कारण की देशाचं उत्पादन जे आहे, देश श्रीमंत आहे, म्हणजे आपली जे आहे 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे नॉमिनल GDP नुसार. आणि जर पर कॅपिटा इन्कमनुसार दरडोई उत्पन्न जर म्हटलं, त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हटलं की ते काय डिस्टर्ब आहे, म्हणजे सोबत चेंज नाही आहे ना. तर त्यामुळे जे आहे की याचं उत्तर जे आहे काय असते की ग्रोथ म्हणजे बॅलन्स म्हणजे काय की ग्रोथ होत आहे. आता एक लक्षात घ्या, डेव्हलपमेंट ही इकॉनॉमिक ग्रोथ शिवाय होऊ शकत नाही. ठीक आहे, इकॉनॉमिक ग्रोथ ही विदाउट डेव्हलपमेंट होऊ शकते. लक्षात घ्या, ग्रोथ विदाउट डेव्हलपमेंट इज पॉसिबल, बट डेव्हलपमेंट विदाउट ग्रोथ इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, हा स्टेट बोर्डमध्ये जे आहे, ठीक आहे, 11वीच्या पुस्तकात दिलेलं लाईन आहे ही. मग वृद्धी, मग आपल्याला वस्तू सेवाचं उत्पादन वाढवायचं आहे, ग्रोथ वाढवायची आहे, म्हणजे GDP वाढवायचा आहे. मग GDP वाढवायचा असेल तर इकॉनॉमिक ग्रोथ रेट वाढलाच पाहिजे, इन्कमही वाढलं पाहिजे. इन्कम जसं वाढते तसं तुमचं आउटपुटही वाढलं पाहिजे. इन्कम वाढू शकते पण आउटपुट नाही. वस्तू व सेवाचं उत्पादन सुद्धा काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. आता भारताचं इन्कम वाढत आहे परंतु GDP सुद्धा त्याच प्रोसेसमध्ये वाढला पाहिजे. आणि ग्रोथ ऑफ नॅचरल रिसोर्सेस, देशात जे वस्तू व सेवा उत्पादन करण्यासाठी जे नैसर्गिक संसाधने लागतात, जमीन लागते, मिनरल खनिज संपत्ती लागते, पाणी लागते, हे बेसिक जे संसाधने असतात, ठीक आहे, हे संसाधनं काय झाले पाहिजे, अवेलेबल झाले पाहिजे, हे सुद्धा काय झाले, वाढले पाहिजे. म्हणजे सर्वांचं जे आहे इक्वॅलिटी, या सर्वांची जर सोबत वाढ होत असेल म्हणजे देशही श्रीमंत होत आहे आणि लोकही श्रीमंत होत आहे, म्हणजे बॅलन्स डेव्हलपमेंट होत आहे, सर्व क्षेत्राचा विकास होत आहे. ठीक आहे, डिमांड आणि सप्लाय यामध्ये बॅलन्स आहे, म्हणजे जेवढी लोकांची वस्तू सेवाची मागणी आहे तेवढंच तुमच्या देशामध्ये काय त्याचं उत्पादन आणि वितरण आहे, म्हणजे काय बॅलन्स झालं. डिमांड आणि सप्लाय काय झाले, बॅलन्स. ठीक आहे, म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये हा फंडा जर येत असेल तर प्रश्न, भारतात महागाई नेहमी असते का, कारण आपल्याकडे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे इकॉनॉमीमध्ये का, की डिमांड ही सप्लायपेक्षा काय खूप जास्त आहे, म्हणून महागाई ही आपली काय असते, नेहमी समस्या असते, कारण की आपली ग्रोथ बॅलन्स नाही आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. इक्वॅलिटी बिटवीन ग्रोथ रेट ऑफ इन्कम अँड ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन, तर हे पॉप्युलेशनशी आपण तुलना कमी करतो तर इकॉनॉमीमध्ये ॲक्च्युअल आउटपुट कसं वाढतं यावर, कारण की हा इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, याचं उत्तर जे आहे हे सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, आणि हे सुद्धा होऊ शकतं. म्हणजे याचं उत्तर A किंवा D, म्हणजे 1 किंवा 4 येऊ शकते, पण 1 हे जास्त बरोबर येऊ शकते. ठीक आहे, 1 हे काय जास्त बरोबर आहे. ठीक आहे, कारण हे कन्सेप्ट जे आहे तर हा कन्सेप्ट जे आहे तुम्हाला सांगतो की हा हॅरॉड डोमरनी याच्यावर भर दिलेला आहे, प्रोफेसर नर्सेनी भर दिलेला आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट जास्त अप्रोप्रिएट आहे. परंतु बॅलन्स डेव्हलपमेंटमध्ये हे सुद्धा असतं की नॅचरल रिसोर्सेसची ग्रोथ आणि जे आहे पॉप्युलेशनची ग्रोथ सोबत होत असेल तर त्याला आपण ऑप्टिमम जे आहे पॉप्युलेशन म्हणतो, परंतु जे आहे हे सेकंडरी आहे, हे पहिलं आहे. ठीक आहे, हा नेक्स्ट जे आहे नागरीकरण. तर प्रत्येक, आता यामध्ये जे आहे काय होत आहे की बरेचदा 2 उत्तरं येऊ शकतात. ठीक आहे, कारण की बरेचदा काय होते की कन्सेप्ट जे आहे, ठीक आहे, कन्सेप्ट थोडं एक सेकंड, एक सेकंड. ठीक आहे, तर नागरीकरणावर हा प्रश्न आहे. आता बरेचदा जे आहे नागरीकरणावर हा प्रश्न जेव्हा विचारला तर इथं एक स्टेटमेंट खूप महत्वाचं इथं दिसतं इथं. ठीक आहे, नागरीकरण. तर नागरीकरणावर जे आहे, नागरीकरण म्हणजे काय होतं माहिती का, की ग्रामीण भागात जसं जे आहे सरप्लस वाढते, विज्ञान वाढते, तंत्रज्ञान वाढते आणि त्यामुळे बदल झाले का सरप्लस तयार होते. ठीक आहे, मग तो सरप्लस कुठेतरी विकायचा असतो. मग जिथं जे आहे सरप्लस तयार होते तर त्या खेड्याचं रूपांतर हळूहळू कशामध्ये होतं, शहरामध्ये व्हायला लागतं. मग आधुनिकरणामुळे किंवा विज्ञानामुळे जे बदल होतात प्रत्येक गोष्टी, सामाजिक, आर्थिक, राजकीय, त्याला आपण जे आहे शहरीकरण असे म्हणतो. म्हणजे शहरीकरणामध्ये जे आहे सायन्सचा रोल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रोल काय असतो, सर्वात जास्त असतो. परंतु सर्वच खेडे काही शहर होत नाही. ज्या खेड्यामध्ये सरप्लस तयार होते, म्हणजे डिमांडपेक्षा सप्लाय जास्त, मग ते उरलं तर मग कुठेतरी विकावं लागेल, मग त्याच्याकडे जास्त पैसे येईल, त्यामुळे त्या खेड्याचा विकास काय होतो, जास्त वेगाने होतो.
त्यामुळे मग त्या खेड्याचं रूपांतर हळूहळू कशामध्ये होतं, शहरामध्ये होतं. मग शहरीकरण केव्हा म्हटलं पाहिजे, तर त्यामध्ये जे आहे की नॅचरली पॉप्युलेशन कुठं कॉन्सन्ट्रेट होते, शहरीकरण जे होत असताना सिटीजमध्ये कॉन्सन्ट्रेट होते. हे बरोबर आहे, ठीक आहे. पॉप्युलेशनचं डिसेंट्रलायझेशन होते का, नाही. तर शहरामध्ये पॉप्युलेशन काय होते, खेड्यातली पॉप्युलेशन कुठे जाते, शहरात राहते आणि विशिष्ट शहरं काय होतात, मोठे होत जातात. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट नाही आहे. सेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन इन विलेजेस बिलकुलच नाही आहे. सी कम्प्लिटली काय रॉंग आहे. त्यामुळे हे उत्तर असण्याचे चान्सेस काहीच नाही आहे. ठीक आहे, पहिले काय करायचं, जे 100% रॉंग आहे ते घ्यायचं. सी 100% नाही आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. मग इथं जे आहे, सॉरी, तर इथं याचं उत्तर जे आहे आता, इन्क्रीज इन डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, तर हे बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. हे 100% रॉंग आहे आणि हे थोडं रॉंग आहे. ठीक आहे, हे दोन आहे. सेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन, ठीक आहे, सेंट्रलायझेशन पॉप्युलेशन इन सिटीज हे होतं. परंतु परंतु आपण पाहिली होती अर्बन जे आहे एरिया, याची व्याख्या सेन्ससनुसार पाहिली होती. ती व्याख्या काय, जर तुमच्या जे आहे अर्बन एरियामध्ये जर 5,000 किंवा त्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन असली तर मिनिमम पॉप्युलेशन 5,000 पाहिजे. लोकसंख्येची जी आहे घनता किती पाहिजे, 400 पर स्क्वेअर किलोमीटर. आणि तिसरा काय पाहिजे, तिसरं पॉप्युलेशन, थर्ड कोणता पाहिजे की नॉन ॲग्रिकल्चर ऑक्युपेशन, म्हणजे कृषी सोडून ज्या इतर क्षेत्रामध्ये रोजगार असावा कमीत कमी 75% लोकांचा. आणि चौथं पाहिलं होतं तिथं जे आहे नगरपंचायत, म्युन्सिपाल्टी, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ट्रस्ट असं काही असेल तर आपण त्याला अर्बन एरिया म्हणू शकतो, असं आहे. मग पॉप्युलेशन डेन्सिटी हा भाग काय, इन्क्रीज इन डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन हा एक महत्त्वाचा काय भाग आहे. मग याचं उत्तर जे आहे, एक तर ए येऊ शकते, नाही तर सी येऊ शकते. म्हणजे पहिलं किंवा तिसरं दोन्ही होऊ शकते, दोन्ही होऊ शकते, दोन्ही आयोग देऊ शकते. परंतु डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन ही जी आहे वाढते, हे बरोबर आहे अर्बनायझेशनमध्ये. मग सुरुवातीला वाढते, नंतर कमी होऊ शकते. म्हणजे असं 100% आपल्याला असं 100% नाही म्हणता येईल, इन्क्रीज इन डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. परंतु डेन्सिटी ही काय होते, वाढते. म्हणजे याचं उत्तर जे आहे ए आणि सी दोन्ही आहे, परंतु सी उत्तर जास्त असण्याचे चान्सेस काय जास्त आहे. ते जर नसतं तर दिलंच नसतं. ठीक आहे, त्यामुळे त्याचे चान्सेस काय जास्त आहे. म्हणून फक्त ए का सेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन सिटीजच होते, हे सुद्धा 100% जे आहे योग्य नाही आहे. त्यामुळे दोन्ही थोडेसे काय अप्रॉक्सिमेट आहे. त्यामुळे जे आहे याचं उत्तर एक तर ए असू शकते, नाही तर सी असू शकते. दोनपैकी एक असेल तर याचं उत्तर कोणतं असेल, जास्त कोणतं असेल, पहिल्यापेक्षा तिसरं जास्त असेल. ठीक आहे, हे एक पॉसिबिलिटी इथं आहे. ठीक आहे. हा, नेक्स्ट जे आहे कुठला क्वेश्चन आहे हा, 49. क्वेश्चन नंबर 50 अमृत योजनेबद्दल विचारलंय. अमृत योजना जी आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर अमृत ही योजना देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्यांची आव्हाने सोडवणे, तर काही संबंध नाही आहे सर. अमृत योजना यासाठी नाहीच आहे. ठीक आहे, ठीक आहे. अमृत ही काय अर्बन जे आहे रिन्युअल मिशन आहे. ठीक आहे, अर्बनायझेशनसाठी आहे. त्यामध्ये एक छोटा भाग आहे, परंतु पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते. ठीक आहे. हा, अमृत 500 शहर, ओके. ठीक आहे, तर हे मेन भर नाही आहे त्याचा. ठीक आहे, जे आहे अर्बन रिन्युअल मिशन आहे ते. नेक्स्ट जे आहे 51 मध्ये जे आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर मला वाटतं हा प्रश्न विचारलाय. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, यामध्ये मी म्हटलेलं आहे की बहुआयामी दारिद्र्य केव्हा असते, किती पर्सेंटच्या वर. म्हणजे MPI व्हॅल्यू 33.33% पेक्षा जर जास्त असेल तर त्याला काय म्हणतात, बहुआयामी दारिद्र्य. 50% पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतात तीव्र बहुआयामी दारिद्र्य, सिव्हिअर. आणि 20% जे 33.3% असेल तर त्याला म्हणतात व्हल्नरेबल ग्रुप किंवा असुरक्षित गट. परंतु बहुआयामी दारिद्र्य हे केव्हा म्हणतात, MPI व्हॅल्यू जर 33.33% पेक्षा जास्त आली तरच म्हणतात. 20 ते 33.33% असेल तर व्हल्नरेबल ग्रुप म्हणतात. ठीक आहे, तर हा एक सिंपल एक प्रश्न विचारलेला आहे. जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जातात. याचा अर्थ असा होतो की 24 जुलै 1991 आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, ज्यामध्ये LPG फंडा वापरला, फ्री इकॉनॉमी, लिझेस फेरी वगैरे. ठीक आहे, याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, की पहिले कसं होतं 91च्या अगोदर कसं होतं माहिती आहे का, आपण हिंदू ग्रोथ रेटने वाढत होतो. म्हणजे 3-4% म्हणजे 3.5% वाढत होतो. म्हणजे आपली डिमांड वेगाने वाढत होती आणि सप्लाय हळूहळू वाढत होता. याला म्हणतात म्हणजे डिमांड एकदम पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं होतं, म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट, आणि हळूहळू वाढत होती 3.5%. मग आपल्याला सप्लाय कसा वाढवता येईल वेगानं, कारण सप्लाय वाढवणारं फक्त पहिले कोण होतं, गव्हर्नमेंटच होतं. मग आता 1991 नंतर काय केलं आपण, हा सप्लाय वेगानं वाढवायचा, डिमांड तर वाढतच राहणार आहे.
भारताची पर कॅपिटा डिमांड जास्त नाही आहे, मोठा देश आहे, खूप लोक आहे म्हणून वाटते ते आपल्याला. पर कॅपिटा आपण काय मागतो जास्त? काहीच जास्त नाही मागत. ठीक आहे, प्रत्येकाकडे कम्प्युटर आहे का, प्रत्येकाकडे लॅपटॉप आहे का, प्रत्येकाकडे आयपॅड आहे का? काहीच नाही आहे ना. ठीक आहे, त्यामुळे कुठं आपली डिमांड जास्त आहे? तेवढं तर होणारच आहे आता काळानुसार. मग आपल्याला डिमांडपेक्षा कशावर फोकस केला पाहिजे? सप्लायवर. मग सप्लाय 91च्या अगोदर कोणावर भर होता? गव्हर्नमेंट. मग आपण काय केलं? प्रायव्हेट आणि फॉरेनला काय केलं? प्रयत्न केला. मग सप्लाय वाढवण्यावर भर दिला. मग आपण जे आहे स्ट्रक्चरल रिफॉर्म केले. डिमांड व सप्लाय फोर्सेस जे आहे हे मार्केट ठरवेल. आता गव्हर्नमेंट काय केलं? हस्तक्षेप करणार नाही. ठीक आहे, मग इथं जे आहे कोणकोणते रिफॉर्म्स केले? तर व्यापार व भांडवली प्रवाह वाढला पाहिजे, म्हणजे ट्रेड पॉलिसी चेंज केली आपण. 1992 पासून एक्सपोर्ट लेड ग्रोथ मॉडेल आणलं, ट्रेड पॉलिसी. त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अलाउ केली. त्यानंतर इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन केलं. इंडस्ट्रीज ज्या आहे आपण प्रायव्हेट फॉरेनसाठी ओपन केल्या, फक्त गव्हर्नमेंटसाठी फक्त 2च क्षेत्र ठेवलं, बाकी सर्व क्षेत्र कोणा ठेवले? प्रायव्हेट फॉरेनसाठी अलाउ केल्या. निर्गुंतवणूक सुरू केली. सार्वजनिक उद्योग सुधारणा. हे बघा, निर्गुंतवणूक केली तर आपण गव्हर्नमेंट बंद नाही केलं, तर गव्हर्नमेंट निर्गुंतवणूक केल्यानंतर जो पैसा येईल त्यातला जे आहे तर 25% पैसा हा जे आहे त्या गव्हर्नमेंट कंपन्यांच्या सुधारणा आधुनिकरणासाठी वापरला, म्हणजे ते एक बरोबरच आहे. तर हे जे वित्तीय क्षेत्र सुधारणा आहे, नरसिंह समिती पहिली वित्तीय क्षेत्र सुधारणा, नरसिंह समिती दुसरी बँकिंग सुधारणा. ठीक आहे, तर हे जे आपण ऑलरेडी घेतलेलंच आहे, त्यामुळे याचे चारही उत्तर काय बरोबर आहे. कारण की हाच प्रश्न मागच्या वर्षी आलेला होता. त्यामध्ये काय आलं होतं की नवीन आर्थिक धोरणामध्ये 2 कार्यक्रम आपण राबवले 91 मध्ये. एक SP कार्यक्रम, स्टॅबिलायझेशन प्रोग्राम, आणि दुसरा स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम. ठीक आहे, असं 2 प्रोग्राम लावले, एक लघुवाला आणि एक दीर्घकालीन. ठीक आहे, तर त्या कंटेक्समध्ये हा प्रश्न पुन्हा आला. ठीक आहे, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल म्हणतात त्याला. 53, विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे कोणती? जेवढे काही आपण इकॉनॉमिक प्लॅनिंग केली त्याचे लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते होते? तर आर्थिक वृद्धी व आत्मनिर्भरता होतेच. ठीक आहे, बेकारी हटाव, गरिबी हटाव, समावेशक व शाश्वत वृद्धी. तर चारही उत्तर काय बरोबर आहे. वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेचे काय काय मेन गोल आहे, लॉंग टर्म गोल. त्याचं उत्तर काय असेल? 4, म्हणजे डी उत्तर असेल याचं. योजना निर्मिती. आता बघा इथं हा क्वेश्चन जे आहे, द फॉर्म्युलेशन अँड सक्सेस ऑफ अ प्लान रिक्वायर, म्हणजे पंचवार्षिक योजना किंवा नियोजन यशस्वी होण्यासाठी काय लागतं? तर सर्वात पहिलं लागतं प्लॅनिंग कमिशन. म्हणजे तिथे बघा, आता इथं जे आहे ना, आता याच्यामध्ये याचं उत्तर जे आहे, तर याचं उत्तर प्लॅनिंग कमिशन, स्टॅटिस्टिकल डाटा लागते, ऑब्जेक्टिव्ह लागते, सर्वच लागते. म्हणजे माहिती पाहिजे त्याच्याबद्दल, की आपण वेगवेगळे सेन्सस सर्वे वगैरे करत असतो, तर त्यामुळे माहिती आवश्यक असते की काय आपले प्लस आहे, काय मायनस आहे, कुठं कमी पडते, कुठं स्ट्रेंथ आहे आपल्या, कुठं विकनेस आहे, ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत, थ्रेट. स्वॉट अनालिसिस म्हणतात. प्लॅनिंग करताना आपण काय करतो? स्वॉट अनालिसिस. म्हणजे आवश्यक असतं. फिक्सेशन ऑफ टार्गेट्स, प्रायोरिटीज, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे हे आवश्यकच आहे. ठीक आहे, ठीक आहे, हे लक्ष व अग्रक्रम निश्चित करणे, संसाधन संकलन, वेगवेगळे मोबिलायझेशन रिसोर्स जे असतात आपल्याकडे ते सर्वांचं एकत्रीकरण करणे आणि स्ट्रेंथ बनवणे, नंतर ते इन्व्हेस्ट करणे. इनकरप्ट अँड इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्रॉपर डेव्हलपमेंट पॉलिसी असली पाहिजे. आपल्या पॉलिसीज बरोबर असल्या पाहिजे ना. धोरणच बरोबर असेल तर अंमलबजावणी चांगली असेल. त्यामुळे धोरण बरोबर असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू आहे, तर कशाचा अभ्यास सर्वात जास्त करायला लागेल? तर मेन्सचा अभ्यास. ही पॉलिसी परफेक्ट असेल, ठीक आहे, मेन्सचा अभ्यास जर तगडा झाला तर मग प्रिलिम निघते आणि मेन्सही निघते. पॉलिसी आस्पेक्ट असतं ना, पॉलिसी बरोबर असली पाहिजे. त्यानंतर इकॉनॉमी इन ॲडमिनिस्ट्रेशन आणि एज्युकेशन बेस. ठीक आहे, आता प्रशासनामध्ये जे आहे काटकसर, हा स्टेटमेंट जे आहे थोडंसं आहे की प्रशासनामध्ये काटकसर असली पाहिजे. एज्युकेशन बेस तुमचा कसा आहे हे लागतंच असं नाही, हे नसते म्हणूनच तर आपण जे आहे काय करतो, हे लागतं. ठीक आहे, हे लागतं, पण एज्युकेशन तुमच्या देशात निरक्षरता असेल, मग जे आहे प्लॅनिंगसाठी जे आहे मग पहिले साक्षरता येणार आहे का? नाही, निरक्षरता असणारच आहे. निरक्षर जरी असेल तर प्लॅनिंग त्यामुळे फेल होते अशातला भाग नाही आहे. तरी आपल्याला काय करायचं, देशाला जसं 1991 मध्ये 12% साक्षरता होती आणि आज आपण ट्रिमेंडस वाढवली आहे. ठीक आहे, तर जे आहे प्लॅनिंगसाठी जे आहे साक्षर देश असावा म्हणजेच सक्सेसफुल होईल अशातला भाग नाही. आपण तो एक काम असू शकतो. म्हणजे याचं उत्तर चूक नाही आहे, हे बरोबर आहे. पण याचं उत्तर जे आहे ना, सी आणि डी हे दोन्ही देऊ शकते. ठीक आहे, सी आणि डी दोन्ही देऊ शकते. त्यामुळे जे आहे याचं उत्तर जे आहे, आता प्रशासनामध्ये काटकसर, ठीक आहे, त्यामुळे जे आहे शिक्षणाचा पाया म्हणजे एज्युकेशन बेस चांगला असेल तर जे आहे नक्कीच नियोजन सक्सेसफुल होतं. पण असं नाही की आपली पहिली पंचवार्षिक योजना ही सक्सेसफुल योजना होती.
ठीक आहे. तेव्हा निरक्षरता फक्त 12% होती, म्हणजे ते नसते म्हणूनच तर आपण जे आहे नियोजनाची गरज काय असते, जास्त असते. तर त्यांनी म्हटलं असं, त्याचं उत्तर जे आहे सी असण्याचे चान्सेस काय जास्त. दोन्ही बरोबर आहे असं नाही, चूक नाही येणार, पण सी जास्त असण्याचे बरोबर काय चान्सेस काय जास्त आहे, हे उत्तर असण्याचे चान्सेस काय जास्त आहे. ठीक आहे. हा, मग इथं ज्यांना क्वेश्चन जे आहे थोडे हे होऊ शकतात. ठीक आहे. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे स्टेटमेंट मी नेहमी वापरायचो. यू आर पुअर बिकॉज यू आर, असं ज्यानं एका दुकानावर लिहिलं होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आहे दारिद्र्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय झाला, बदलला. ठीक आहे. समाज गरीब आहे म्हणून आपण गरीब नाही आहे, आपण गरीब आहो कारण आपण गरीब आहो म्हणून स्वतः, याचा दोष आपल्या स्वतःवर जास्त लागतो. ठीक आहे. तर प्रोफेसर नर्से यांचे जे दारिद्र्याचे जे दुष्टचक्र होते ते, आता कसं आहे या परीक्षेत एक गोष्ट आहे, जी गोष्ट विचारली असेल तुम्हाला जर माहीत नसेल आणि ऑप्शनमध्ये जे ऑप्शन आहे ते जर तुम्ही नेहमी नेहमी पाहत असाल तर ते त्याचं उत्तर असण्याचे चान्सेस काय जास्त. आता प्रोफेसर नर्से हे तुम्ही जास्त पाहतात, एक तर जी मिर्डल आणि प्रोफेसर नर्से हे दोघं पाहण्याचे चान्सेस तुमचे काय कमी आहे, तर या दोनपैकी उत्तर असेल. आता पुअर आहे, आता पॉवर्टी बद्दल कोण जास्त बोललं, रॅग्नर नर्से, दारिद्र्याचे दुष्टचक्र, विशेष सायकल ऑफ पॉवर्टी, त्यामुळे हे उत्तर आहे. नेक्स्ट आहे बॅलन्स ग्रोथ थेरी रिक्वायर्स बॅलन्स बिटवीन व्हॉट, संतुलन असलं पाहिजे. ठीक आहे. तर संतुलनामध्ये जे आहे उपभोगी वस्तू आणि औद्योगिक वस्तू यामध्ये बॅलन्स असावं, भांडवली वस्तू आणि औद्योगिक वस्तू एकच आहे, कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र यामध्ये बॅलन्स असावं, पण अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रामध्ये जे आहे बॅलन्स असावं, हे जास्त ॲप्रोप्रिएट आहे. म्हणजे याचं उत्तर काय असेल, याचं उत्तर काय असेल, हे असेल ओनली डी. याचं उत्तर असेल 3, म्हणजे सी उत्तर असेल. बरोबर ना. क्वेश्चन नंबर जे आहे 56, याचं उत्तर काय असेल, ओनली डी. ठीक आहे. बाकीपेक्षा जे आहे आता इथं जे आहे हे नाही आहे, हे सर्वच बरोबर आहे, परंतु याच्यात जे आहे तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. द मोस्ट ॲप्रोप्रिएट इज ओनली डी. बॅलन्स म्हणजे सर्व क्षेत्राचा संतुलित विकास झाला पाहिजे. ठीक आहे. आर्थिकही झाला पाहिजे, सामाजिकही झालं पाहिजे, कृषी झालं पाहिजे, तर उद्योगही झालं पाहिजे असं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, थोडासा आपण जरा व्यवस्थित बघू याला. ठीक आहे. हा क्वेश्चन जे आहे, ठीक आहे, शुम्पेटर्स डेव्हलपमेंट मॉडेल आहे, शुम्पीटर. ठीक आहे. शुम्पीटरचं डेव्हलपमेंट मॉडेल आहे. याच्यामध्ये जे आहे 2 स्टेटमेंट विचारलेले आहे, की हे पहिलं स्टेटमेंट आहे विकासाबद्दल, म्हणजे विकास म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे काय, आणि दुसरं स्टेटमेंट आहे इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय. ठीक आहे. इकॉनॉमिक ग्रोथ यांचं काय म्हणणं आहे की विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. ठीक आहे. आता यांचं म्हणणं आहे, लक्षात घ्या, डेव्हलपमेंट म्हणजे काय, डिसकंटिन्युअस अँड स्पॉन्टेनियस चेंज इन द स्टेशनरी स्टेट. ठीक आहे. आता यांचं काय म्हणणं आहे लक्षात घ्या बघा, ग्रोथ म्हणजे काय होत असते माहिती आहे का, ग्रोथ जेव्हा आपण करतो तेव्हा जो बदल होतो, ग्रोथ, ठीक आहे, तो बदल कसा होतो, तो बघा ग्रोथमध्ये कसा बदल, इज अ ग्रॅज्युअल अँड स्टेडी चेंज होत असतो. तुमचं ग्रोथ मॉडेल जर असेल, ग्रोथ म्हणजे तुमचा फक्त ज्या जसं आपण पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता, ग्रोथ मॉडेलवर होता, जीडीपीवर भर काय होता, जास्त. नंतर मग आपण सेल्फ रिलायन्स, मग सोशल इक्विटी, नंतर मग इन्व्हायरमेंट, इकॉनॉमी, महिलांचं सशक्तीकरण, मग शाश्वत विकास, असं वाढत गेलं. मी लेक्चरमध्ये घेत असताना त्याला E1, E2, E3, E4, E5 घेतलं होतं. आता लक्षात घ्या बघा की ग्रोथ म्हणजे जे आहे बघा, यांचं काय म्हणणं होतं की जे पारंपरिक मॉडेल आहे, पारंपरिक, आणि जे आहे शुम्पेटर मॉडेल आहे. ठीक आहे. हे मॉडेल काय आहे की हे आता हॅरॉड डोमर आहे. आता हे बघा, हे ग्रोथ वाला जे कॉन्सेप्ट आहे ना, हा कॉन्सेप्ट कोणी दिला, जो हॅरॉड डोमर मॉडेल आहे. ठीक आहे. हॅरॉड डोमर मॉडेल. ठीक आहे. हॅरॉड डोमर मॉडेल पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. मग हॅरॉड डोमर मॉडेल काय म्हणतंय की जास्तीत जास्त गुंतवणूक करा, कॅपिटल घ्या, कर्ज घ्या, म्हणजे पश्चिमी देशातून घेतलं तरी चालते, पण जास्तीत जास्त कॅपिटल घ्या, मोठं कर्ज घ्या, जास्तीत जास्त गुंतवणूक करा आणि विकास करा. ठीक आहे. म्हणजे सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंटवर भर काय जास्त, बचत आणि इन्व्हेस्टमेंट जास्त करा असं. म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण जे आहे सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट यावर भर जास्त दिला, कृषीवर जे आहे भर जास्त दिला, परंतु आपण जास्तीत जास्त कर्ज घेतलं पाश्चिमात्य देशातून आणि इन्व्हेस्ट केली, स्टील प्लॅन्ट टाकले, हेवी इंडस्ट्रीजवर भर दिला. ठीक आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर मग डेडिकेटेड होतं असं, परंतु हॅरॉड डोमर मॉडेलने ग्रोथवर भर दिला, डेव्हलपमेंटवर नाही भर दिला. ठीक आहे. म्हणजे इकॉनॉमिक गोष्टीवर भर दिला, सोशल गोष्टीवर भर नाही दिला.
सोशल. कारण ग्रोथ डेव्हलपमेंट मॉडेलमध्ये काय होतं, आता शुम्पेटर काय म्हणतात की जे आहे ग्रोथपेक्षा डेव्हलपमेंट ही कशी असते की कोणतीही गोष्ट काळानुसार वेगानं बदलते. ठीक आहे, काळानुसार वेगानं बदलते. ते याच्यामुळे नाही बदलत की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट वाढते म्हणून, ते याच्यामुळे बदलते की त्या काळानुसार दोन गोष्टीमध्ये बदल होतात. एक असते टेक्नॉलॉजी आणि दुसरं असते आंट्रेप्रेनरशिप, म्हणजे संयोजक, म्हणजे उद्यमशीलता, की ज्यामध्ये इनोव्हेशन खूप फास्ट वाढते. इनोव्हेशन आणि इनोव्हेशनमुळे जग बदलते. तुमच्याकडे खूप पैसे आहे म्हणून जग नाही बदलेल, पैसे तर खूप लोकांकडे आहे. पण इनोव्हेशन केव्हा येतं, जेव्हा तुमच्या देशामध्ये टेक्नॉलॉजीचा विकास होतो आणि आंतरप्रेनरशिप म्हणजे उद्यमशीलता, म्हणजे रिस्क घेण्याची क्षमता, म्हणजे ह्युमन कॅपिटलवर भर जास्त असला पाहिजे. ह्युमन कॅपिटल जेव्हा डेव्हलप होतं ना, ते सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटपेक्षाही डायनामिक. जसं जपान आहे, जपान आशियातला एकमेव देश आहे एवढा विकसित का होत आहे, त्यांनी सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कशात केली, ह्युमन कॅपिटल. म्हणजे यांचं भर कशावर माहिती आहे का, इनोव्हेशन केव्हा येईल, टेक्नॉलॉजी वाढेल, आंतरप्रिनरशिप, ह्युमन कॅपिटल याच्यावर जास्त भर आहे. मग याच्यावर जर जास्त भर दिला तरच जे आहे तो काय होतो, डेव्हलपमेंट होते. आणि डेव्हलपमेंट कशी होते, अशी हळूहळू नाही होत, फास्ट होते, डिसकंटिन्युअस अँड स्पॉन्टेनियस, फटाक्कन चेंज होते असं. ठीक आहे, असा भाग होतो. डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट कसा असतो, तो बॅलन्स ग्रोथवाला कन्सेप्ट असतो. सर्व क्षेत्रामध्ये जे आहे चेंज झाला पाहिजे सोबत, परंतु सर्वात जास्त भर त्यामध्ये कशावर असतो, ह्युमन कॅपिटल. म्हणून 8व्या पंचवार्षिक योजनेमधून आपण कशावर भर दिला, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. लक्षात घ्या. म्हणून हे जे आहे ना, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. हे हॅरॉड डोमरनं दिलं स्टेटमेंट आहे. हॅरॉड डोमरचं स्टेटमेंट आहे असं की ग्रोथ जर करायची असेल तर असं. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय, एकदम डिस्कंटिन्युअस, म्हणजे काय असते ते, स्थितीशील, खंडित व उत्स्फूर्त असते. ठीक आहे, डेव्हलपमेंट का, कारण आपण भर कशावर देतो, यावर देतो. ठीक आहे, म्हणून यांनी जे भर दिला आहे तर डेव्हलपमेंटवर भर दिला. शुम्पीटर मॉडेल हे डेव्हलपमेंटवर भर देते आणि हॅरॉड डोमर कशावर भर देते, ग्रोथवर भर देते. म्हणून दोन्ही स्टेटमेंट जे आहे बरोबर आहे. याचं उत्तर काय असेल, सी उत्तर असेल, सी. ठीक आहे. रंगराजन समिती विचार 11-12 नुसार विचारलाय, दारिद्र्य रेषा दरडोई, तर हे काय, हे अर्बन आहे आणि हे रूरल आहे. हे बघा, आता यामध्ये परफेक्ट शब्द वापरला यावेळेस त्यांनी. ठीक आहे, बघा शब्द का, मंथली पर कॅपिटा पर डे कन्झम्पशन एक्सपेंडिचर असा शब्द वापरलेला आहे. कंबाईंड मध्ये हा शब्द काय वापरला होता, इन्कम वापरला होता, इन्कम. ठीक आहे, त्यामुळे बघू आता फायनल की मध्ये काय चीज होते, कंबाईंड मध्ये कसं उत्तर असते ते. ठीक आहे, परंतु जे आहे टेक्निकली जे आहे तो कन्सेप्ट रॉंग आहे. जर तुम्ही इन्कम जर म्हटलं तर ते का, कोणता कन्सेप्ट आहे, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. बाहेर बोलवत. ठीक आहे, नेक्स्ट आहे 2014. ठीक आहे, एक मिनिट. 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणत्या योजना अंमलात आली. वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, प्रधानमंत्री जनधन योजना, हे पाहाय नाही लागत, कारण की यामध्ये आपण सर्व जे आहे बीपीएल पॉप्युलेशनला काय दिलं, झिरो फ्रील अकाउंट दिले. म्हणजे बँकेत अकाउंट काढण्यासाठी कोणता गॅरेंटर लागत नाही, कोणता डिपॉझिट ठेवा लागत नाही, बस आधार कार्ड दाखवा, बँकेत अकाउंट काढा. आणि अकाउंट काढल्यानंतर आपण क्रेडिट देत आहे, इन्शुरन्सही देत आहे, टॉपअपही देत आहे, बऱ्याचशा काय देत आहे, जनधन अकाउंटला काय करताय, फॅसिलिटीज देत आहे, की ज्यामुळे जे वित्तीय क्षेत्र जे सुविधा देतं तर ते सर्वांना काय झाल्या पाहिजे, मिळाल्या पाहिजे. त्यामुळे वित्तीय समावेशन झालं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट आहे जेंडर बजेट. तर जेंडर बजेट म्हणजे काय असते माहिती आहे का, जेंडर बजेट म्हणजे की जेव्हा वित्तीय संसाधनाचं जेव्हा आपण वितरण करतो, तेव्हा विकासाचे जे संसाधन आहे वितरण करताना महिला व पुरुषांमध्ये वितरण कसं समतामूलक होत आहे की नाही हे पाहणे, आणि महिलांचं मेनस्ट्रीमिंग करणे. म्हणजे महिलांचं जे आहे अर्थव्यवस्थेमध्ये जे महत्त्वाचे घटक असतात, ठीक आहे, म्हणजे उत्पादनाचे घटक किती असतात, 4. लँड, लेबर, जमीन, भांडवल, त्यानंतर लँड, लेबर, त्यानंतर भांडवल, त्यानंतर उद्योजकता. यावर जे आहे मालकी हक्क जे आहे, तर हे जसा पुरुषांचा आहे तसं त्याच्यावर महिलांचाही आला पाहिजे. आणि त्यांना इकॉनॉमीमध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे हे फॅक्टर देता आले पाहिजे. म्हणून आपण बजेटमध्ये, बजेट मेनच असतो, पण बजेटमध्ये आपण महिलांवर त्यापैकी किती टक्के खर्च होतात त्याची वेगळी तरतूद करतो. साधारणतः 5.5% जे आहे बजेटच्या कशावर खर्च होतात, महिला विकासावर. त्यामुळे जे आहे याचं उत्तर जे आहे सेपरेट बजेट नसतो, इंडिपेंडेंट प्रोव्हिजन असते. कोणासाठी, महिलासाठी. म्हणजे याचं उत्तर काय असेल, डी असेल, डी. ठीक आहे, इंडिपेंडेंट काय असेल, त्यामध्ये तरतूद असेल. ठीक आहे, तर दिस इज अबाउट व्हॉट. मग आता ज्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा आता ट्रेंड सेट झालेला आहे, त्यामुळे त्याच्यावर अभ्यास काय करायला लागते, जबरदस्त करायला लागते. ठीक आहे, ओके. आणि 11वी-12वी पेपरच्या अगोदर जे आहे, पेपरच्या अगोदर मी 11वी-12वीच्या पुस्तकावर एक जे आहे सांगितलं होतं की हे चॅप्टर वाचून घ्या. ठीक आहे, म्हणजे एवढ्या 2 स्टेट बोर्डमधून एवढेच चॅप्टर वाचा. मी असं नाही म्हटलं पूर्ण स्टेट बोर्ड वाचा, एवढेच चॅप्टर वाचा. आणि त्यामध्ये इथं खूप महत्त्व दिलेलं आहे आणि हे स्टेटमेंट बघा. ठीक आहे, असं म्हणजे आपल्याला जे आहे भारूड भरती नाही वाचायची आहे, परंतु जे आहे आपल्याला जे परीक्षेला लागतं ते परफेक्ट वाचायचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर त्यामुळे जे आहे त्यावर भर द्या.
ठीक आहे. तर हा भाग एक महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. आता चाणक्य फाउंडेशनच्या ज्या आहे तर सर्वांना जुलैमध्ये सेमिनार आणि बॅचेस आहे. कंबाईनची बॅच न्यू पॅटर्ननुसार आणि सर्वात महत्त्वाचे आहे राज्यसेवा आणि UPSC IAS ह्या परीक्षा दोन्ही बॅचेस वेगळ्या आहे. मराठी मीडियमची बॅच वेगळी राहील आणि इंग्लिश मीडियमची बॅच वेगळी राहील. म्हणजे राज्यसेवा आणि UPSC इंटिग्रेट करून तुम्हाला राज्यसेवा आणि UPSC मराठीमधून देता येईल आणि राज्यसेवा आणि UPSC इंग्लिशमधून देता येईल. म्हणजे ज्यांना जे पाहिजे त्यानुसार. म्हणजे आपल्याला IAS ची तयारी इंग्लिश मराठी दोन्ही मधून करता येईल, राज्यसेवेची तयारी इंग्लिश मराठी दोन्ही माध्यमातून तयार करता येईल. त्या दृष्टिकोनातून जे आहे न्यू अजेंडा आहे जुलैपासून. हे सर्व बॅचेस ऑफलाईनही राहतील आणि सोबतच लाईव्ह सुद्धा राहतील. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ते बॅचेस करता येईल लाईव्ह. म्हणजे ऑफलाईन लेक्चर बघा कसं आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन यापैकी कोणतं माध्यम तुम्ही वापरलं पाहिजे तर हायब्रिड मॉडेल वापरलं पाहिजे. ठीक आहे. दोन्हींना जे आहे संयम म्हणजे बॅलन्स कसं करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ते तुम्हाला सर्व बॅचेसमध्ये दोन्ही गोष्टी दिसतील. त्यामुळे जे आहे तुम्हाला लाईव्ह सुद्धा करता येईल बॅचेस आणि लाईव्ह आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. आता ह्या बॅचेस ज्या आहे जसं चॅम्पियन बॅच आहे ही कंबाईंड बॅच आहे. कंबाईंडची पूर्व मुख्य परीक्षा ज्यामध्ये ग्रुप बी व ग्रुप सी. तर ग्रुप सी मध्ये जेवढे काही पोस्ट येतात जे आजकाल जबरदस्त जे आहे तलाठी भरतीपासून सर्व जे आहे ग्रुप सीच्या पोस्ट येत आहे क्लरिकल पासून सर्व त्या सर्व यामध्ये जे आहे कव्हर होतील आणि एकदम इन डेप्थ सर्व बॅचेस इंटिग्रेट आहे. प्री मेन्स मुलाखत. दुसरी राज्यसेवा ओल्ड बॅच आहे. यामध्ये राज्यसेवा ओल्ड बॅच इंटिग्रेट केलेली आहे. ज्यांना करायची असेल ते 2024 ओल्ड पॅटर्न. परंतु हे जे आहे तर न्यू पॅटर्न आहे. वॉरियर्स बॅच जी आहे ही इंग्लिश मीडियम बॅच आहे. UPSC आणि राज्यसेवेची इंग्लिश मीडियम बॅच वॉरियर्स आणि व्हिक्ट्री बॅच जी आहे ती मराठी बॅच आहे राज्यसेवा आणि UPSC. त्यानंतर जे आहे पुन्हा शौर्य बॅच कंबाईंड बॅच सुरू होते ऑगस्टमध्ये. ठीक आहे. तर हे इथं डेट दिलेले आहे. कृपया जे आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा शेड्यूल सर्व प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन अवेलेबल आहे किंवा तुम्ही इन्क्वायरी करून मागून घेऊ शकता. आणि ऑप्शनल जे आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि जॉग्राफी हे दोन ऑप्शनल नवीन राज्यसेवा आणि UPSC पॉईंट ऑफ व्ह्यू दोन्ही या लँग्वेजमध्ये अवेलेबल असेल इंग्लिश आणि मराठी. तर जे आहे अशा प्रकारे हा एक आपला अजेंडा आहे. तर त्यासाठी तुम्हाला लाईव्हसाठी तर तुम्ही चाणक्य फाउंडेशन अमरावती हे ॲप डाउनलोड करावे आणि त्यानुसार जे आहे तुम्हाला यामध्ये बॅच जॉईन करता येईल. तर या बॅचमध्ये जे आहे तर जी नवीन ट्रेंड आहे राज्यसेवा आणि UPSC मराठी मीडियम जर ऑनलाईन पाहिजे असेल तर S1 बॅच आहे आणि S2 बॅच जे आहे तर इंग्लिश मीडियममध्ये UPSC आणि राज्यसेवा करायची असेल तर S2 बॅच आहे. बाकीच्या सर्व बॅचेस अवेलेबल आहे. तुम्ही स्टोअर टॅबला जे आहे म्हणजे ॲप डाउनलोड केल्यानंतर स्टोअर टॅबमध्ये सर्व कोर्सेस अवेलेबल आहे. तर तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार जॉईन करू शकता आणि प्रत्येक बॅचमध्ये जे आहे 2 जुलैपासून प्रत्येक बॅचमध्ये जे आहे तर जे ऑफलाईन लेक्चर सुरू असेल ते तुम्हाला रेकॉर्डेड लाईव्ह सुद्धा काय होणार आहे मिळणार आहे. ठीक आहे. रेकॉर्डेड ऑन करून. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाच प्रश्न येणार नाही आणि कुठलाही डाऊट असेल तुम्हाला तर 83 90 17 5000 या व्हॉट्सअप नंबरला तुमची क्वेरी तुम्ही पाठवू शकता. 83 90 17 5000 हा स्टुडंटचा क्वेरी नंबर आहे 17 आणि 17च्या ऐवजी 18 केलं तर हा रिसेप्शनचा इन्क्वायरी नंबर आहे. स्टुडंटला जर काही एक्झाम रिलेटेड जे आहे खूप प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ओके. तर इथे जे आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो. सर्वांची राज्यसेवा प्रिलिम जे आहे चांगल्या प्रकारचं यश मिळो आणि प्रिलिम हो या न हो काही असलं तरी जे आहे मेन्स अभ्यास लवकरात लवकर सुरू करायचा असते. आपले स्ट्रेंथ विकनेस बघा आणि त्यानुसार नियोजन करून रिफॉर्म करा. ओके. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद जय भारत.